आपल्याला स्वावलंबी बनायचं होतं, कारण भारत हा अन्नद्रव्याची आयात करणारा देश होता. भारत हा अन्नद्रव्याची आयात करणारा देश होता, अन्नधान्याची आयात करणारा देश होता. त्यामुळे आपल्याला स्वावलंबी बनायचं होतं. म्हणजे स्वतःला जेवढा अन्नधान्याचा साठा पाहिजे होता तेवढा साठा आपल्याला परिपूर्ण करायचा होता. म्हणून आपण या न्यूट्रिशनचा शोध घेतला आणि शोध घेऊन त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली. म्हणजेच आपल्या सॉईलमध्ये आपण NPK, नत्रस्फुरद पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन आणि सिलिकॉन एवढे घटक शोधून काढले आणि त्या घटकाची पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये कसं कसं टाकायचं हे थोडंसं जाणून घेतलं. म्हणजेच केमिस्ट्री आपण जाणून घेतली आणि केमिस्ट्री जाणून घेऊन हे शेतकऱ्यांना